नवीन भरती न करता जुन्या कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य द्यावे असे आयुक्त यांना सांगण्यात आले। श्रमजीवी कामगार संघटनेचे सभासदांची लिस्टही देण्यात आली, तरी आयुक्तांनी मी ठेकेदाराला सांगून प्रयत्न करतो असे आश्वासन दिले। त्यावेळेस श्रमजीवी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतानभाई पटेल यांनी सांगितले की जर आमच्या सभासदांना कामावर घेतले नाही तर येणाऱ्या 25 तारखेला राज्य सफाई कामगार आयोगाचे स्वागत आम्ही आमच्या पद्धतीने करू। आम्ही आमचा हक्काचा लढा कायम पुढे ठेवू असे संघटनेचे गौतम सोनावणे तसेच सर्व सफाई कामगार व वाहन चालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पहिले सर्व ह्या कामगारांना कामावर सर्वांना घेण्यात येईल, पण जेव्हा ठेका चालू करण्यात आलेला आहे नवीन कामगार भरले जात आहेत आणि स्थानिक भूमिपुत्र कामगार जे 7-8 वर्षापासून इथे काम करत आहेत त्या कामगारांना डावलून नवीन कामगार घेतले जात आहेत। हे सदरची बाब चुकीची आहे। आयुक्त साहेब नवीन आहेत, IAS आहेत, शिकलेले आहेत, म्हणून कामगारांचा जो त्रास आहे ते मला असं वाटतं कुठेतरी त्यांना अजूनपर्यंत भान नाही। त्यांचं म्हणणं आहे देखेंगे वो जो कामगार लेगा कितने लेगा हम उसको बोलेंगे। त्यांना हे माहीत नाही, ते मालक आहेत। त्यांनी आदेश काढला पाहिजे की पहिले सर्व स्थानिक भूमिपुत्र कामगार ज्या कामगारांच्या मागील किती मागण्या बाकी आहेत त्यांचं सर्व बाकी आहे, हक्काचा पगार बाकी आहे, सर्व विषय बाकी आहेत आणि ते कामगारांना काढल्या जात आहे। हा अन्याय नाही का असं आम्ही त्यांना विचारलो। एकूण किती सफाई कामगार कर्मचारी आहेत जे बेरोजगार? आता 320 कामगार तर आत्ता आहेत, त्याचे पुढे जसं टप्प्याटप्प्याने ते लोक हे करतात। ह्या शहराचे मला असं वाटतं 700-800 कामगार बेरोजगार होतील आणि ह्या बेरोजगारांनी ह्या शहरातले स्थानिक भूमिपुत्रांनी कुठे जायचं असा प्रश्न आम्हाला विचारला लागेल। जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही तर पुढचं पाऊल टाका। बुधवारी आयोग येत आहेत, त्या आयोगाला कसं ह्या कामगार सत्कार करतील ह्याबद्दल मला आता माहीत नाही, पण मला असं वाटतं ह्या कामगारांनी त्यांचा सत्कार एकदम चांगल्या पद्धतीने केला पाहिजे। कारण आहेत त्यांना आयोग दिलेला आहे, ते शासनाचे आहेत आणि शासनाचा प्रतिनिधी जेव्हा येतो त्या शासनाला आपला त्रास कसं दाखवायचं ते संघटनेचे आणि कामगारांना आपलं चांगलं माहीत आहे। त्या पद्धतीने आम्ही त्यांचं स्वागत करतो। सर, नवीन कामगारांच्या कडून जे काही आर्थिक व्यवहार सुरू केलेले आहेत त्यामुळे जुन्या कामगारांना डावलण्यात येतो, हा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो। या संदर्भात आपण काय सांगा? या संदर्भात आमच्याकडे माहिती आहे, पण आम्ही जेव्हापर्यंत आमच्याकडे ती ठोस माहिती नाही किंवा कुठला पुरावा नाही तर आमचं बोलणं कुठेतरी चुकीचं वाटणार। पण हे जे तुम्ही सांगताय हा प्रश्न अख्खा शहर आणि माननीय आयुक्तांना विचारलं पाहिजे होता का साहेब त्याच्यामध्ये आपला काय कुठे आहे का आणि आपल्या अधिकाऱ्यांचं काय आहे का, याबद्दल थोडीशी माहिती आपण घेतली पाहिजे। काय सांगाल, आज एवढ्या मोठ्या प्रमाणात सफाई कामगार इथे जमा झालेले, काय कारण आहे आणि तुम्ही कशासाठी इथं आले? मी श्रमजीवी कामगार संघटनेचा कार्याध्यक्ष आहे। श्रमजीवी संघटनेमध्ये इकडचे स्थानिक भूमिपुत्र कामगार सभासद आहेत। सदर ठेका मागील सफाई कामगारांचा 4-5 कंपन्यांना वेगळा दिलेला, आता एक ठेका पूर्ण सुमित फॅसिलिटी या कंपनीला देण्यात आलेला आहे। मागील काही महिन्यापूर्वी हे सर्व विषय जेव्हा चालू होते तेव्हा माननीय एकनाथ शिंदे साहेब व खासदार साहेबांनी असा कामगारांना आश्वासन दिलेला, भले ठेका चेंज झाला शहराच्या चांगल्यासाठी आपण हे करतोय आणि एकही कामगार कुठे कमी होणार नाही। पहिले सर्व ह्या कामगारांना कामावर सर्वांना घेण्यात येईल, पण जेव्हा ठेका चालू करण्यात आलेला आहे नवीन कामगार भरले जात आहेत आणि स्थानिक भूमिपुत्र कामगार जे 7-8 वर्षापासून इथे काम करत आहेत त्या कामगारांना डावलून नवीन कामगार घेतले जात आहेत। हे सदरची बाब चुकीची आहे। आयुक्त साहेब नवीन आहेत, IAS आहेत, शिकलेले आहेत, म्हणून कामगारांचा जो त्रास आहे ते मला असं वाटतं कुठेतरी त्यांना अजूनपर्यंत भान नाही। त्यांचं म्हणणं आहे देखेंगे वो जो कामगार लेगा कितने लेगा हम उसको बोलेंगे। त्यांना हे माहीत नाही, ते मालक आहेत। त्यांनी आदेश काढला पाहिजे की पहिले सर्व स्थानिक भूमिपुत्र कामगार ज्या कामगारांच्या मागील किती मागण्या बाकी आहेत त्यांचं सर्व बाकी आहे, हक्काचा पगार बाकी आहे, सर्व विषय बाकी आहेत आणि ते कामगारांना काढल्या जात आहे। हा अन्याय नाही का असं आम्ही त्यांना विचारतोय। एकूण 320 कामगार तर आत्ता आहेत, त्याचे पुढे जसं टप्प्याटप्प्याने ते लोक हे करतात। ह्या शहराचे मला असं वाटतं 700-800 कामगार बेरोजगार होतील आणि ह्या बेरोजगारांनी ह्या शहरातले स्थानिक भूमिपुत्रांनी कुठे जायचं असा प्रश्न आम्हाला विचारायला लागतो। ते आयोग येत आहेत, त्या आयोगाला कसं ह्या कामगार सत्कार करतील ह्याबद्दल मला आता माहीत नाही, पण मला असं वाटतं ह्या कामगारांनी त्यांचा सत्कार एकदम चांगल्या पद्धतीने केला पाहिजे। कारण ते आमचे मालक आहेत, त्यांना आयोग दिलेला आहे, ते शासनाचे आहेत आणि शासनाचा प्रतिनिधी जेव्हा येतो त्या शासनाला आपला त्रास कसं दाखवायचं ते संघटनेचे आणि कामगारांना आपलं चांगलं माहीत आहे। त्या पद्धतीने आम्ही त्यांचं स्वागत करू। संदर्भात आमच्याकडे माहिती आहे,
पण आम्ही जेव्हापर्यंत आमच्याकडे ती ठोस माहिती नाही किंवा कुठला पुरावा नाही तर आमचं बोलणं कुठेतरी चुकीचं वाटणार. पण हे जे तुम्ही सांगताय हा प्रश्न अख्खा शहर आणि मान्य आयुक्तांना विचारला पाहिजे होता का साहेब त्याच्यामध्ये आपलं काय कुठे आहे का आणि आपल्या अधिकाऱ्यांचा काय आहे का याबद्दल थोडीशी माहिती आपण घेतली पाहिजे.